गेल्या 2 वर्षापासून प्रस्तावित असलेला नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग आम्ही त्याला पहिल्यापासून समर्थनात होतो, आजही आहे, उद्याही राहील, भविष्यातही आम्ही त्याचं समर्थन करू. पण शासनाने आमच्याही काही मागण्या आहे, त्या शासनाने ऐकाव्या. आणि सर्वात पहिली मागणी म्हणजे शासनाने लवकरात लवकर भूसंपादनास सुरुवात करावी. त्यानंतर कारण दोन दोन वर्षापासून शेतकरी वाट पाहत आहे. त्यानंतर काही शासनाने काही सातबारावर आमची एक नोंद केली की शक्तीपीठ महामार्ग भूसंपादन प्रस्तावित म्हणून. त्यानंतर ही जर नोंद झाली तर आम्हाला भविष्यात क्रॉप लोन म्हणा किंवा विक्री म्हणा ही करता येत नाही. त्यानंतर शासनाने मोबदला अजून आम्हाला सांगितलं नाही की हा काय मोबदला देऊ शकतो बा. तर या आणि बाकी अजून इतर मागण्या आहेत आमच्या, त्या आता आम्ही कलेक्टर साहेबांकडे जाणार आहोत आणि त्यांना एक निवेदन देऊन त्याद्वारे आम्ही मांडणार आहोत.